लावणी हा नृत्य प्रकार, त्यामध्ये तू स्पेशली सगळं तुझं करिअर आहे आणि वगैरे, मग बॉली लावणी हा एक वेगळाच काहीतरी फ्युजन. तर बॉली लावणी ही कॉन्सेप्ट तुला कशी? मला एवढं जाणवलं की हिंदी रियालिटी शोजमध्ये, म्हणजे हिंदी डान्स रियालिटी शोज माझं करण्याचं कारण हेच होतं की तिथे जेव्हा मी पहिल्यांदा लावणी पाहिली किंवा मी ऐकली कोणाकडून की त्यांना लावणी कोरिओग्राफ करून हवी आहे माझ्याकडून, तेव्हा मला कळलं की त्यांच्यासाठी लावणी म्हणजे आयटम सॉन्ग आहे. तेव्हा मला असं झालं की नो, लावणी आयटम सॉन्ग नाही आहे. लावणीचा जो बेस घेऊन मी येणार आणि एखादं बॉलिवूड गाणं, सो फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण समजा चिकनी चमेली गाणं म्हटलं, त्याच्यावरती लावणीचे जे तोडे आहे किंवा ढोलकीचा जो थाप आहे किंवा घुंगरूंची जी मजा आहे त्याचं फ्युजन करून आम्ही ते प्रेझेंट केलं. आणि मग त्या रियालिटी शोमध्ये असं झालं की तेव्हा लोकांना कळायला लागलं की ओ अच्छा, लावणी इतकी सुंदर प्रेझेंट होऊ शकते, म्हणजे त्याच्यात इतकी ग्रेस आहे किंवा इतकं ते सुंदर दिसू शकतं एखाद्या क्लासिकल नृत्याप्रमाणे. कारण की जसं मी नेहमी म्हणतो की कथक ही लावणीची आई आहे. कारण की लावणीचा जितकाही पदन्यास तू बघशील किंवा हस्तक बघशील, हे सगळे कथकचे आहेत. कारण की जेव्हा लावणी कलाकारांना शिकवलं जायचं तेव्हा कथकचे मोठे गुरु त्यांना शिकवायला जायचे. हे खूप कमी लोकांना माहित आहे. नाहीतर कधी कधी मी जेव्हा लावणी करतो मला खूप म्हणतात की अरे तू सेम जरा कथक सारखं नाचतो, पण मुळातच आमची आई कथक आहे, तर थोडंफार तिचा अंश तर आपल्यात येणारच ना.